नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, श्रावण सोमवारचे जे हे 4 सोमवार आलेले आहेत त्याबद्दल प्रत्येक सोमवारची वेगळे बॅनर्स हे आपण आज इथं बनवलेले आहेत। तर त्याची लिंक मटेरियलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचा पासवर्डसुद्धा व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये आहे। तर इंस्टाग्रामला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा, कारण तिथं आपण रोज नवनवीन बॅनर आयडिया हे अपलोड करत असतो आणि तुमच्या कमेंट्सला देखील आपण तिथं रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही बॅनर हे कसे झालेले आहेत। तर हे थंबनेल आहे, यावर 4ही पोस्टर्स आपण दिलेले आहेत। तर बघू शकता आपण श्रावण सोमवार पहिला, श्रावण सोमवार दुसरा आणि त्याचसोबत श्रावण सोमवार तिसरा आणि अजून एक मित्रांनो श्रावण सोमवार चौथा सुद्धा आपण दिलेला आहे। तर प्रत्येक बॅनरची जी PLP आपण मटेरियलमध्येच दिलेली आहे। तर बघू शकता आपण एक बॅनर इथं एडिट करून दाखवलेला आहे नेहमीप्रमाणे। तर पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून आपण त्याची साईज ही 5000 × 5000 अशी स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करून घेतलेली आहे। तर प्रत्येक बॅनरची PLP ही एडिटेबल आहे आणि ती तुम्हाला आपण इथं दिलेली आहे। तर तुम्ही नक्कीच ते डाउनलोड करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। तर मित्रांनो, या प्रत्येक बॅनरचं मटेरियलसुद्धा आपण इथं प्रोव्हाइड केलेलं आहे आणि PLP सुद्धा दिलेली आहे। आणि मटेरियल आणि PLP या दोघांचा पासवर्ड मित्रांनो एकच आहे आणि तो व्हिडिओमध्ये दिलेला आहे 2 स्टेपमध्ये आणि मोठ्या आणि ठळक अक्षरात दिलेला आहे, त्यामुळे शोधण्यास तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही।
तर मित्रांनो PLP ही डाउनलोड केल्यानंतर तुम्ही पिक्सल लॅबमध्ये ती ओपन करू शकता। बघू शकता तुम्ही माझ्या ह्याच्यात ऑलरेडी ओपन आहेत 1 2 3 4 असे 4ही श्रावण सोमवारचे बॅनर्स इथं आपण PLP द्वारे आपण इथं तुम्हाला दिलेले आहेत। हे बघा श्रावण सोमवार तिसरा, हे बघा पूर्ण सर्व जे लेयर्स आहेत ते पूर्ण एडिटेबल आहेत। प्रत्येक लेयर तुम्ही तिथे एडिट करू शकतात, तुमच्या हिशोबाने तुम्ही चेंज करू शकतात। ही दुसरी PLP आहे मित्रांनो। अशाच पद्धतीने आपण प्रत्येक बॅनरची जी PLP तुम्हाला दिलेली आहे तुम्ही पासवर्ड टाकून ती एक्स्ट्रॅक्ट करा, डाउनलोड करून एक्स्ट्रॅक्ट करा। आणि यातलंच हे एक बॅनर आपण इथं सेव्ह करून त्याला एनहॅन्स करणार आहोत। मी जस्ट एक करून दाखवलेलं मित्रांनो, बघू शकता तुम्ही। याच पद्धतीने तुम्ही प्रत्येक बॅनर हे एनहान्स करू शकतात। तुम्हाला माहीतच आहे आपण AI फोटो इन्हान्सर या ॲपमध्ये आपलं बॅनर हे एनहान्स करत असतो। तर मित्रांनो, सर्व बॅनर्स तुम्ही बघितलेच असाल, तर जर बॅनर आवडले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला सुद्धा एक लाईक करा। चला पुन्हा भेटूया आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।